महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी भोंदूबाबा खरातच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे। 29 मार्चपर्यंत खरातला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आज त्याला कोर्टात उपस्थित करण्यात आलं। सरकारी वकिलांनी खरातबाबत काही धक्कादायक दावे केले आहेत। आतापर्यंत लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या खरातने नरबळी दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। खरातच्या ताब्यातनं एक काळ्या रंगाची रिव्हॉल्वर, 31 जिवंत तर 5 वापरलेली काडतूस जप्त करण्यात आली आहेत। त्यामुळे सरकारी वकिलांनी केलेल्या नरबळीच्या दाव्याने खळबळ उडाली आहे। नरबळी देण्यासाठी किंवा भीती घालण्यासाठी त्याने या गोळ्यांचा वापर केलाय का याचा शोध आता पोलीस घेत आहेत। महिलेच्या लैंगिक शोषणावरून सुरू झालेला हा तपास थेट नरबळीपर्यंत पोहोचल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। आज कोर्टामध्ये या संदर्भात जोरदार युक्तिवाद झालेला आहे। नेमकं कोर्टामध्ये काय काय घडलंय आपण बघूया। सरकारी वकिलांनी माहिती दिली। कॉस्मॉलॉजीचा अभ्यास होता असं खरात सांगायचा। खरातकडे 6,53,000ची रोकड आणि लॅपटॉप मिळाला। खरातकडे काळ्या रंगाची रिव्हॉल्वर, 31 काडतूसही मिळाली। खरातनं नरबळी दिल्याचा संशय आहे। खरात वाघ साप लोकांना दाखवायचा। हरणाची काळी आणि पांढरी कस्तुरी लोकांना द्यायचा। खरातने हरणाची हत्या केल्याचा संशय आहे। खरातवर वन कायदा हा लागू होऊ शकतो असं सरकारी वकिलांनी म्हटलं। तर आरोपीचे वकील म्हणाले खरातचा 7 दिवसांपासून तपास सुरू आहे। खरातला पुन्हा कोठडी वाढवण्याची गरज नाहीये। खरात प्रकरणी पेनड्राईव्हचा कुठेही उल्लेख नाही असंही आरोपीच्या वकिलांनी म्हटलं। अजून कोणतीही कागदपत्र घेण्याचं बाकी नाहीये। रजिस्टर ऑफिसमधनं कागदपत्र मिळू शकतात, त्याकरता कोठडीची गरज नाही असं आरोपीच्या वकिलांचं म्हणणं होतं। तर पीडितेचे वकील म्हणाले खरातवर लैंगिक छळ आणि फसवणुकीचा गुन्हा आहे। 7 दिवसांची कोठडी द्यावी कारण यातून समाजात संदेश जाणार आहे। आरोपी अशोक खरात याने काय म्हटलं कोर्टामध्ये, मला साप वाघाविषयी काहीही माहित नाही असं आरोपी अशोक खरातचं म्हणणं आहे। मी हे सगळं पहिल्यांदाच ऐकतोय असंही त्याने म्हटलं। मंदिरात जायचं तेव्हा 100 लोक असायचे। 5 दिवसांच्या कोठडीत जे प्रश्न विचारले त्याची सगळी उत्तरं दिलेली आहेत असाही दावा अशोक खरातने केलाय। तर अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांनी आज विधानसभेत निवेदन दिले। यावेळी त्यांनी प्रकरणाबाबत अनेक मोठ्या गोष्टी समोर आणलेल्या आहेत। कोणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय। आरोपी अशोक खरात याने माहे फेब्रुवारी 2020 ते दिनांक 18/3/2026 रोजीच्या दरम्यान ओकस प्रॉपर्टी कॅनडा कॉर्नर नाशिक येथे फिर्यादी महिलेस बोलवून ती एकांतात कार्यालयात असताना 30 तांब्याच्या बाटलीमधील मंतरलेले पाणी पिण्यास देऊन धार्मिक विधीच्या नावाखाली वेळोवेळी फिर्यादी यांच्याशी शारीरिक संबंध केले। यातून फिर्यादी यांना दिवस गेल्याने अशोक खरात यांनी गोळ्या खाण्यास देऊन फिर्यादी यांचा गर्भपात घडवून आणला। तसेच जर फिर्यादीने अशोक खरात यांच्या सांगण्याप्रमाणे धार्मिक विधीस नाकार दिला तर तुझे भविष्यात चांगले होण्याऐवजी वाटोळे होईल, तुझ्या मुलांचे बरे वाईट होईल असा दम दिला व मजकुरांचे फिर्यादीवरून सदरचा गुन्हा नोंद आहे। ज्या ज्या व्यक्तीच्या विरुद्ध पुरावा मिळेल त्या प्रत्येकाची चौकशी करू। बघा, एक गोष्ट, आपण सगळे राजकारणात आहोत, त्यामुळे कोणाचा फोटो कोणासोबतही येतो आपण अनेक वेळा बघितलेला आहे। नुसता कोणाचा फोटो कोणासोबत आहे यावरनं त्याला आरोपी करता येणार नाही। पण आता आपण डिलीटेड डेटा पण या ठिकाणी संपूर्ण काढतोय। त्यामुळे डिलीटेड डेटामध्ये कोणाचा संपर्क होता का, कोणी व्यवहार केला आहे का, कोणी मेसेजेस केले आहे का, या गोष्टीत जो कोणी असेल त्या प्रत्येकाची याच्यामध्ये चौकशी केली जाईल। आणि विशेषतः मी एक सांगतो की जाणीवपूर्वक आपण SITचा प्रमुख एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला केलेला आहे। यातली सेन्सिटिव्हिटी लक्षात घेऊन एका महिला अधिकाऱ्याला केलेला आहे आणि त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड अतिशय चांगला आहे। त्यामुळे याच्यामध्ये कोणालाही आपण पाठीमागे घालणार नाही। कोणी डायरेक्ट केली असेल, कोणी इनडायरेक्ट केली असेल, कुठली मदत असेल तरी तो धडा आपण शिकू। नाशिकमधील भोंदूबाबा खरातचे एक काळे कारनामे समोर येत आहेत। कधी खोटा साप, खोटं वाघाचं कातडं दाखवून तर कधी खोटे खडे देऊन हाय प्रोफाईल भाविकांना लाखो रुपयांचा चुना
या भोंदू खरातने लावलेला. अशातच हा भोंदूबाबा खरात तुर्कीमध्ये कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक असल्याचं सांगत 1 किलो मधाची बाटली तब्बल 9 लाख रुपयांना विकायचा अशी माहिती समोर येते. खरातने या मधाला एल्विश हनी असं नाव दिलेलं. हे मध तुर्कीतील समुद्राच्या खोल गुहांमधून मिळतं असं खोटं नाटक सांगून तो वेड्यात काढायचा. धार्मिक विधी, अंधश्रद्धा आणि भीती यांचा आधार घेत खरातने केवळ महिलांचं शोषणच नव्हे तर आर्थिक फसवणुकीचंही मोठं जाळं उभं केलं होतं अशी माहिती तपासातून समोर येते. तर महिलेचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू अशोक खरातचा पाय दिवसेंदिवस खोलात जातोय. लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपांबरोबरच आता त्याने सरकारचीही फसवणूक केल्याची माहिती समोर येते. भोंदूबाबा अशोक खरातच्या जागेची आयकर विभागाकडून चौकशी सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. नाशिकच्या पाथर्डी शिवारात 40 गुंठे जागेत सनदी अधिकारी अभिजित भोंडे पाटलांच्या पत्नीच्या नावे आणि भोंदू अशोक खरातच्या मुलीच्या नावे एकत्रित सातबारा असल्याचं समोर आलंय. काहीच दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्यांनी सनदी अधिकाऱ्यांचे आणि खरात कुटुंबाचे आर्थिक संबंध उघड केले होते. आणखी कोणते मोठे अधिकारी खरातच्या जागांमध्ये भागीदार आहेत का याचा देखील तपास SIT मार्फत सुरू आहे. तर भोंदूबाबा खरात दिवसेंदिवस त्याच्याबद्दल अनेक धक्कादायक बाबी समोर येतात. हजारो भाविकांची फसवणूक करत खरातने शेकडो कोटींची संपत्ती जमा केल्याची माहिती आहे. अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात त्याची संपत्ती आहे. शिर्डीतील वॉटर पार्क शेजारी निमगाव शिवारात असणाऱ्या कोट्यवधींच्या मालमत्तेत हा भोंदूबाबा भागीदार आहे. 48 गुंठे परिसरात असणाऱ्या सिल्वर ओक लॉन्समध्ये तो भागीदार आहे. शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचे बंधू महेंद्र शेळकेंच्या लॉन्समध्ये भोंदूने गुंतवणूक केली आहे. तर शिर्डीत अनेक मालमत्ता असल्याची चर्चा असून या मालमत्ता त्याने कशा मिळवल्या याचीही चौकशी केली जाते. तर दैवी शक्ती असल्याचं भासवून महिलांवर अत्याचार करणारा भोंदूबाबा अशोक खरातचे अनेक बड्या नेत्यांशी संबंध असलेले फोटो समोर आले आहेत. अनेक मोठ्या नेत्यांची त्याच्याकडे उठबस होती. अशातच माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनीही खरातची भेट घेतल्याचं समोर आलं. अशोक खरात आणि बच्चू कडूंचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओत बच्चू कडू अशोक खरातच्या पाया पडतायत असंही दिसतंय. तर भोंदू खरात सोबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर बच्चू कडूंनी नेमकं काय म्हटलं, काय स्पष्टीकरण दिलंय ते बघूया. भोंदूबाबाचा आम्ही निषेधच करतो. त्यांचं समर्थन कधीच करू शकत नाही. आणि कार्यकर्त्यांना आम्हाला मंदिरात नेलं. महादेवाचं मंदिर होतं. महादेवाच्या मंदिरात ते भोंदूबाबा तिथं होते. त्यांनी माझा सत्कार केला, फेटा बांधला. आणि काय म्हणतात त्याला, आता एक कोणताही वरिष्ठ माणूस आमच्या वयापेक्षा जास्त आहे तर ते आपली संस्कृती आहे, आपण पाया पडतोय. ते झुकून आपण असं फक्त त्याला एक काय म्हणते मान सन्मान म्हणून समाजाचं मन राखावं लागतं. कधी कधी आम्हाला माहीत असतं का हा बाबा कामाचा नाही, हे सगळं धोताण आहे, पण समाज मन नाराज झाला नाही पाहिजे म्हणून एक आम्हाला जपावं लागतं. दरम्यान भोंदू अशोक खरात सोबत असलेल्या राजकीय कनेक्शनमुळे अनेक नेत्यांवर टीकेची झोड उठली आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी भोंदू खरातच्या सांगण्यानुसार अनामिका कापल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंवरही असेच आरोप झाले. तटकरेंनी आपल्या हाताचा अंगठा अशोक खरातच्या सूचनेनुसार रक्ताचा अभिषेक करण्यासाठी कापला होता का, असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडेंनी केला होता, ज्यावर त्यांनी आज माहिती दिली आहे. माझं बोट लोकसभेच्या निवडणुकीचा अर्ज भरताना त्याच्या 2 दिवस आधी अलिबागला कशा पद्धतीने ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर माझ्या जिल्ह्यातील एक नामांकित सिनियर वकील आहेत, ते मधुशेठ ठाकूर म्हणून आमचे माजी आमदार होते, त्यांची समाधी आहे. त्यांच्या गावातल्या समाधीला दर्शन घ्यायला गेलो तेवढा ते प्रवीण ठाकूर मला भेटायला आले. मग प्रवीण ठाकूरांनी कबूल केले की ते माझ्या समोरचे उमेदवार आनंद गीतेचे काम करत होते, पण एक कौटुंबिक नात्याने भेटायला आले. त्यांना भेटून मी निघाले असताना त्यांनी दरवाजा लावला. त्यावेळेला माझ्या इथे जखम झाली. तिथेच चोंडीच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन 5 मला स्टॅपलनी टाके मारले. आता याचा अर्थ कोण कुठे लावणार असेल तर दुर्दैव आहे, याच्यापेक्षा काय म्हणू. नाशिकमधल्या भोंदूबाबा खरातच्या कृत्यांनी अवघा महाराष्ट्र हादरलाय. अशातच आता या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी उडी घेतली. त्या आज मिरगावात पोहोचल्या. यावेळी त्यांनी ईशान्येश्वर मंदिरातील काळोख्या खोलीची पाहणी केली. तसंच मंदिराशेजारी असणाऱ्या ब्रह्मसदन नावाच्या आलिशान फार्म हाऊसचीही पाहणी केली. एवढा मोठा बंगला जर कोणी बांधून दिला असेल तर त्याची चौकशी व्हायला हवी, अशी प्रतिक्रिया तृप्ती देसाईंनी दिली आहे. खरातवर मकोका लावण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे. खरात सारखा राक्षसी प्रवृत्तीचा व्यक्ती असणं हेच महाराष्ट्राला काळीमा आहे. त्यामुळं त्याला जे आहे ते कायद्याअंतर्गत फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण नेऊन तातडीनं जे आहे ती फाशीची शिक्षा होणं गरजेचं आहे. आणि हे जे ईशान्येश्वर मंदिर आहे, शेवटी देवाचं मंदिर आहे,
देवावर अनेकांची श्रद्धा असते, देवाच्या दर्शनाला गावकरी येत असतात. हे मंदिर जे आहे ते शासनाने गावकऱ्यांच्या ताब्यात द्यावं. दरम्यान भोंदूबाबा खरातवर कारवाई झाल्यावर अनेक काळे कारनामे समोर येत आहेत. एकीकडे नाशिकमध्ये ऑफिस थाटून काळे उद्योग करणारा खरात प्रसिद्धीच्या झोतात आला तो ईशानेश्वर मंदिरामुळे. सिन्नर तालुक्यातल्या मिरगाव जवळचं हे ईशानेश्वर मंदिर, या मंदिरात गेल्या 16 वर्षात दररोज गर्दी व्हायची. मात्र आता 4 दिवसापासून मंदिरामध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय. मंदिर आणि मंदिर परिसरात खरातचा कोणताही भक्त नाहीये. इथे फक्त स्मशान शांतता आणि पक्ष्यांचा किलबिलाट पाहायला मिळतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.